चला मस्त आखाड स्पेशल मासे फ्राय करूयात. तर खूप साधे सोपे आणि झटपट होणारे ही फिश फ्राय आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागणारे साहित्य आहे ते म्हणजे रवा. तर रवा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे. म्हणजे एक मी परात घेतली, इथे ज्या परातीत मी सगळं साहित्य असं करून घेणार आहे फिश फ्रायसाठी लागणारं. मग इथे मी मिरची, लाल मसाला आणि लिंबाचा रस, त्याच्यावरनं ताजं दही म्हणजे काल लावलेलं दही लगेच आज वापरायचं आहे, खूप आंबट नसणारं हे दही आणि मीठ. तर रवा जो आहे साईडला काढून घेतलेला त्याच्यात पण मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि या मसाल्यामध्ये पण मीठ टाकलं आहे. तर जी आलं लसणाची पेस्ट असते ना, आता आपल्याला ती पण याच्यामध्ये घालायची. इथे तुम्ही ताजी करून पण वापरू शकता. माझ्याकडे वेळ नव्हता त्याच्यामुळे मी पॅकेटची वापरली. सगळं चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं. तर याच्यात दही आणि लिंबू दोन्ही वापरतो आपण, त्याच्यामुळे दही मात्र आठवणीने जे आंबट नसेल किंवा ताजं लावलेलं असेल ते वापरायचं. या सर्वांमध्ये आपले जे फिश आहेत ते चांगले घोळवून घ्यायचे. चारी बाजूनी त्याला मसाला लागला पाहिजे हा असे. मस्त त्याला प्रत्येक साईडने असा रंग आला पाहिजे, म्हणून याच्यात तुम्ही लाल रंग हवा असेल ना तर तुम्ही पावडर जी येते ना रंगाची फूड कलरची ती पण घालू शकता. तर मी इथे एकदम व्यवस्थित सगळ्या साईडने फिशच्या प्रत्येक पीसला तो मसाला लागेल याची काळजी घेऊन चांगला असा कोट करून घेतला आहे. मस्त एकावर एक ठेवून चांगले त्याला कोट करून घ्यायचे. हा कोट खूप चांगला बसतो, असा जाडसर पण नसतो आणि छान चविष्ट सगळ्या फिशला असा लागतो. असं करून तुम्ही अर्धा पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवू पण शकता आणि खायचं तेव्हा रव्यात घोळवून त्याला फ्राय पण करू शकता. ती पण खूप चांगली पद्धत आहे. म्हणजे आणले फिश की लगेच अशा मसाल्यात ते बुडवून ठेवायचे आणि हवं तेव्हा लगेच रव्यामध्ये घोळवून ते फ्राय करून खायचे. याने आपला वेळ पण वाचतो आणि गरमागरम खायला पण मिळतं. तर त्या मसाल्यात सगळे बुडवून झाल्यानंतर हे असे रव्यावरती उलटे पालटे करून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर इथे तव्यावरती तेल घालायचे. मी चुलीवरती छान तवा टाकून घेतला आहे, त्याच्यावरती तेल घातलं आहे. आता ही तर प्रोसेस मी काही करत नाही, पण सध्या नेटवर खूप चालतं आहे म्हणून करून बघितले एकदा दोनदा, तर मला आवडलं. एक अशी कढीपत्त्याची फांडी घालायची त्या तेलात, थोड्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि वरून असे मासे घालायचे. तर हे मासे असे थोडेसे तेलातच आपल्याला करायचे, त्याच्यामुळे ते जे जागीच तव्यात खोल भागात तेल साचतं ना त्याच्यावरती असे बुडवून मी त्याला टाकून घेतले. कुठलंही झाकण बिकण आपल्याला काहीच ठेवायचं नाही. असेच एक साईड झाली की दुसऱ्या साईडने आलटीपलटी करून ते आपल्याला भाजून घ्यायचे. अगदी 3 ते 4 मिनटात हे फिश तयार होतात. मस्तपैकी भाजून घेतले. मात्र एक काळजी घ्यायची की तव्यावरती ते खूप वेळ एकाच जागी नाही राहिले पाहिजे, नाहीतर ते करपून येतात. तर असे आलटीपलटी करून चांगले भाजून घेतले. हे बघा आपली फिश फ्राय तयार आहे. अतिशय कमी तेलात ही फिश फ्राय बनते. खूप कमी तेल हिला लागतं, त्याच्यामुळे खूप ऑइली खाणं आपलं होत नाही आणि चव म्हणाल तर अफलातून असते. आणि चुलीवर जर बनवली तर मग तर काही विचारायचंच नाही. तर अशाच पद्धतीने सगळे आपल्याला आता करून घ्यायचे. मस्तपैकी फ्राय करून चरचरीत असे गरमागरम आखाड स्पेशल नॉनव्हेजचा बेत आहे. तर हे बघा मस्तपैकी मी याला आता सेम पद्धतीने असं थोडं थोडं तेल उडवायचं, मस्त त्याला साईडला करून घ्यायचं. पुन्हा हे करायचं, पुन्हा पीस टाकायचा, त्याच्यानंतर परत त्याच्यावरती असं थोडं थोडं तेल उडवून घ्यायचं आणि पलटी करायचा. मस्तपैकी 3 ते 4 मिनटं मोजून याला आलटीपलटी केलं की छानपैकी हे तयार होतात खाण्यासाठी. झटपट होणारे, कमी मसाले, कमी तिखट, मुलांनाही चालतील अशी हे फिश फ्राय आहेत. तर एकदा माझ्या ह्या पद्धतीने हे फिश फ्राय नक्की करून बघा. आवडले तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फिश लहान मुलांनी खाणं अतिशय चांगलं असतं, कारण त्याच्यामध्ये बरेचसे घटक असतात आणि हे असं कमी ऑइली, कमी तिखट असेल तर त्यांनाही नक्कीच आवडतं. तर करून आणि खाऊन बघा.